तर नमस्कार बांधवांनो। तर मनोज जरांगे पाटील हे जर राजकारणामध्ये जर आले तर त्या ठिकाणी त्यांचं हे राजकीय डावपेच यशस्वी होईल का, ह्या गोष्टीवरती आपण आज विशेष चर्चा करणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जरांगे पाटील हे केव्हापासून 10 ते 12 वर्षापासून लढत आहेत, पण त्यांच्या आंदोलनाला प्रसिद्धी गेल्या 2023 मध्ये मिळाली। त्या ठिकाणी म्हणजे आंतरवली सराटी या ठिकाणी लाठीचार्ज झाला, तेव्हापासून हे आंदोलन महाराष्ट्रभर पसरलं आणि भारतभर ह्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळाली। तर त्या ठिकाणी आपण ह्या गोष्टी पाहिल्यानंतर मराठा समाजाला लक्षात आलं की जरांगे पाटील हे आपल्यासाठी आमरण उपोषण करतायत, किती वर्षापासून लढतायत हे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये घुसल्यानंतर प्रत्येक मराठा बांधव हे जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू लागला। आणि त्यानंतर जरांगे पाटलांच्या एका शब्दावरती त्या ठिकाणी आंतरवली सराटी या ठिकाणी 1.5 कोटी लोक हे जमले। आणि आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी म्हणजे आपल्या जर घरामध्ये भांडण झाले ना, आपण जर आपल्या पाहुणरावळाला जरी म्हणलं ना आमचं भांडण मिटायला या, तरी लोक यायला तयार नाहीत। आपण किती बोंबला, आपण जर एखादं समज पाहिलं असं आपण समज गावच्या ठिकाणी समज काही मीटिंग असली, आपल्या गाव म्हणजे काहीतरी आपल्या गावाची काहीतरी विशेष चर्चा असली किंवा काही नियोजन करायचं आहे, आपण किती बोंबला, लोकसुद्धा लवकर तयार होत नाहीत, लवकर येत नाहीत। आणि आपण जर पाहिलं तर जरांगे पाटलांच्या एका शब्दावरती 1.5 कोटी लोक हे त्या ठिकाणी जमले। आणि एवढं गोष्ट घडली असतानाही अनेक मीडियावाल्यांनी, राजकीय नेत्यांनी जरांगे पाटलांना डॅमेज करण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी म्हणजे अक्षरशः लोकांनी सांगितलं की जरांगे पाटलांच्या पाठिंबा हे लोकांचा आता संपला आहे। त्या ठिकाणी पाठ ही जरांगे पाटलांना फिरवलेली आहे। आता मराठा समाज हा त्यांच्या पाठीशी कोणी नाही, अशा प्रकारच्या अनेक मीडियावरती व्हायरल करण्याचा प्रयत्न केला। ह्या लोकांनी मराठा समाजाच्या डोक्यामध्ये नरेटिव्ह निर्माण करायचा प्रयत्न केला, तरीही लोकांनी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून जरांगे पाटलांची पाठ सोडली नाही। पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, आता जरांगे पाटील जर राजकारणामध्ये आले तर त्या ठिकाणी यशस्वी होतील का, त्या ठिकाणी त्यांचा डावपेचाला हे यश मिळेल का, हे आपण आज पाहणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभेला आपण जर निकाल पाहिला तर त्या ठिकाणी महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीला भलताच फायदा झाला। आणि त्या ठिकाणी महायुतीला म्हणजे एवढा जरांगे फॅक्टर हा नडला की अक्षरशः अजित पवारांची तर एकच जागा निवडून आली आणि भाजपची 9 का 10 जागेवरती आलं। त्या ठिकाणी त्यांच्या म्हणजे 26, 27, 28 अशा जागा ह्या भाजपच्या दरवेळेस येत असतात, पण त्या ठिकाणी 9 जागा ह्या भाजपच्या आल्या। त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या 8 का अशा काहीतरी आल्या। म्हणजे एवढा मोठा फटका हे महायुतीला बसून महाविकास आघाडीला फायदा झाला। पण त्या ठिकाणी एवढी गोष्ट घडत असतानाही जरांगे पाटील कधीच कोणाचं नाव घेऊन बोलले सुद्धा नाहीत की ह्या लोकांना पाडा, नाव घेऊन असं बोलले नाहीत। पण जरांगे पाटील फक्त काय बोलले की मराठा आरक्षणाला जे कोण विरोध करतंय त्यांना पाडा, हेच मराठा समाजाने लक्षात ठेवलं आणि त्यांचा राईट कार्यक्रम केला। म्हणजे ह्यावरून लक्षात येतं की मराठा समाज हा किती ह्या सरकारच्या विरोधात आक्रमक आहे आणि जरांगे पाटलावरती किती विश्वास आहे आणि जरांगे पाटलांचा शब्द पाळणार हे लोक किती आहेत, ह्याच्यावरून लक्षात येतं। तर जरांगे पाटील जर राजकारणामध्ये आले तर त्यांचा डावपेच हा नक्कीच यशस्वी होईल। कारण जर जरांगे पाटलांनी नाव घेऊन जर सांगितलं ना ह्याला मतदान करा, लोक ते 100% करणार। कारण हे जरांगे पाटील त्यांचा तेवढा प्रामाणिकपणा असून एवढा लोकांवरती त्यांचा विश्वास आहे, लोकांना त्यांचा पूर्ण विश्वास आहे की जरांगे पाटील हे चुकीचं करणार नाहीत आणि जरांगे पाटील समाजासाठी लढत आहेत, हे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये घुमलेलं आहे। त्याच्यामुळं जरांगे पाटलांचा डावपेच हा नक्कीच यशस्वी होईल। जरी पण 288 पैकी जागा त्यांना तेवढ्या लढता नाही जरी आल्या तर त्या ठिकाणी त्यातल्या अर्ध्या का होईना असेल त्या ठिकाणी त्यांना लढता येईल आणि त्या ठिकाणी इतर कोणीही लोकांशी त्या ठिकाणी युती करता येईल किंवा कोणत्याही पक्षाशी युती करता येईल। पण त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता अनेक लोकांनी आंदोलन केले, जरांगे पाटलांची कॉपी करून समज हाकेने आंदोलन केलं, मग त्याच्याकडे किती लोक उमेदवारी मागायला गेले तुम्ही पाहिलं तर एक सुद्धा नाही। तेच हाके दुसरीकडे उमेदवारी मागायला जातोय, शरद पवारकडं कुणाकडे तरी मागायला जातोय, पण जरांगे पाटलांकडे रांगची रांग लागलेली उमेदवारीसाठी। त्या ठिकाणी म्हणजे 700 ते 800 लोक त्या ठिकाणी भेटीला गेले आणि त्या ठिकाणी उमेदवारी हे मागायला लागले। म्हणजे विचार करा की एका सामान्य घरातील व्यक्ती, शेतकऱ्याचा मुलगा, त्याच्याकडे एवढे जर लोक उमेदवारीसाठी अर्ज येत असतील, जे विचार करा हे जरांगे पाटलांचं नेतृत्व हे केवढं मोठं झालेलं आहे त्या ठिकाणी। पण जरांगे पाटलांना हलक्यात घेणं हे महायुतीला चांगलंच जड गेलेलं आहे। त्याच्यामुळं कारण आता लोकही एवढे म्हणजे संतापलेले आहेत, जनतासुद्धा एवढी संतापलेली आहे या सरकारला। कारण कोणाचंच चांगलं ह्या सरकारने केलेलं नाही आणि विरोधकांनीही चांगलं केलेलं नाही। कारण विरोधकही ते आणि
सरकार हे एकाच माळीचे मणी आहेत, त्याच्यामुळे ही जनता पूर्णतः त्रस्त आहे या लोकांना. तुम्ही पाहिलं असं अनेक मुलीवरती अत्याचार होत आहेत आणि हे लोक त्याच्यावरती राजकारण करतायत. ह्या गोष्टी पाहता पूर्णतः जनता ही त्रासदायक, त्यांना खूप त्रास हा झालेला आहे जनतेला आणि जनता ही त्रासदायक ठरलेली आहे. त्याच्यामुळं जनता जर जरांगे पाटील जर राजकारणामध्ये आले तर 100% त्यांना यशस्वी करण्यासाठी जनता हे नक्कीच प्रयत्न करेल. कारण शेतकऱ्याची ही वाट ह्या सरकारने लावलेली आहे आणि गोरगरिबांची ही वाट लावलेली आहे. सर्वच आपल्या मराठा समाजाची ही वाट लावलेली आहे आणि सर्व नोकऱ्यामध्येही मुलांची वाट लावलेली आहे, भरतीचीही वाट लावलेली आहे. भ्रष्टाचारामध्ये ह्यांनी खूप घोटाळे केलेले आहेत. ह्या सर्व गोष्टींना सर्व जनता ही खूप त्रास त्यांना आहे जनतेला. त्याच्यामुळे खूप त्रासलेली ही जनता आहे. त्याच्यामुळे जर जरांगे पाटील हे राजकारणामध्ये आले तर त्या ठिकाणी 100% यशस्वी होतील आणि जनताला हे जरांगे पाटील यांच्यासारख्या नेतृत्वाची आज गरज आहे. कारण अन्यथा हे लोक महाराष्ट्राचा आता बिहार व्हायला राहिलेच काय, झाला आहे बिहार पार आणि महाराष्ट्राचा हे बिहार केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं आता हे सर्व जनता त्रसलेले असून त्या ठिकाणी जरांगे पाटील जर उभा राहिले, समज निवडणुकीमध्ये जे कोणी उमेदवार देतील त्याला जनता ही 100%च मतदान करेल. जरी लोकांना वाटत असले की मराठा आणि ओबीसी हा वाद आहे, त्याच्यामध्ये जे ओबीसी लोक आहेत ते फक्त त्यांच्या राजकारणापुरतं बोलत आहेत. हे ओबीसी समाजालाही चांगल्या लक्षात आलेले, पण त्यांच्या मागे फिरणारे टकूचे हे फक्त 100-200 लोक असतात, ते बळच पैसे देऊन आलेले असतात. हे असा प्रकार हे सर्व ओबीसी बांधवांनाही कळलेला आहे. त्याच्यामुळं हे जरांगे पाटलांच्या पाठीशी सुद्धा ओबीसी समाज आहे. त्याच्यामुळं असा का नाही की वाद निर्माण झाला आहे म्हणजे जरांगे पाटलांना विरोध आहे, अशातला प्रकार नाही आहे. गाव पातळीवर अनेक लोक बोलत आहेत की जरांगे पाटील हे खरंच राजकारणामध्ये आले पाहिजे, तर आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण हे सरकार आणि हे विरोधक पूर्णतः ह्यांनी महाराष्ट्राची वाट लावलेली आहे. त्याच्यामुळं आम्हाला हे जरांगे पाटील हवेत असं लोकांना अनेक लोकांनी मत व्यक्त केलेलं आहे आणि त्याच्यामुळे जरांगे पाटलांचा हा लढा नक्कीच त्या लढ्याला यश मिळेल आणि राजकीय डावपेचालाही सुद्धा यश मिळेल. आणि जरी असं वाटत असलं की जरांगे पाटील आता लोकसभेला असं झालं म्हणजे तसं विधानसभेला होऊ शकणार नाही. बरं, मराठा समाजाने अजूनही जरांगे पाटलांची पाठ सोडलेली नाही. खंबीरपणे मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या पाठीशी आहे. कारण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी रॅल्या ज्या जरांगे पाटलांनी अनेक त्या ठिकाणी दौरे सभा त्या ठिकाणी रॅली घेतल्या, त्या ठिकाणी कोणतीही फ्लॉप झालेली नाही किंवा त्या ठिकाणी अयशस्वी कोणतीही ठरलेली नाही. त्याच्यावरून लक्षात येतं की जरांगे पाटलांच्या पाठीशी हा मराठा समाज आणि सर्व जनता ही जरांगे पाटलांच्या पाठीशी आहे. त्यानंतर अनेक लोकांना असं वाटलं की मराठवाड्यामध्ये जरांगे पाटलांची ताकद आहे, पण त्या ठिकाणी म्हणजे कोकण असेल त्या ठिकाणी म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल त्या ठिकाणी ताकद नसेल असं लोकांना अनेक वाटत होतं. पण जरांगे पाटलांनी त्याच्यामुळे काय केलं, त्या ठिकाणी सर्व त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी रॅल्यांचं आयोजन केलं आणि त्या ठिकाणी पाहिलं तर लाखोंच्या संख्येने हे लोक जरांगे पाटलांच्या त्या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी होत होते. पुण्यामध्ये तर एवढे संख्या होती की अक्षरशः पूर्णतः रोड त्या ठिकाणी बंद केलेले होते, ट्रॅफिक जाम झालेली होती त्या ठिकाणी. पुन्हा विदर्भामध्येही त्या ठिकाणी जरांगे पाटलांनी रॅल्या घेतल्या आणि सर्वांना हे भरभरून यश हे जरांगे पाटलांना मिळालेलं आहे. ह्या गोष्टीवरून लक्षात येतं की हे लोक विधानसभा झाली काय आणि हे लोकसभा झाली काय तरी पण लोक ही अजूनही त्यांची जरांगे पाटलांची पाठ ही सोडलेली नाही. खंबीरपणे लोक पाठीशी उभा आहेत. त्याच्यामुळं हा जरांगे पाटलांचा राजकीय डावपेच हा नक्कीच यशस्वी होईल. जरी कोणी मीडियावाले लोक सांगत असले की जे मोदी मीडिया विकाऊ मीडिया आहे, हे सरकारचे मीडिया विकाऊ आहे, ते जरी अनेक लोक सांगत असले की जरांगे पाटलांना यश मिळणार नाही, फ्लॉप जाईल, अशावरती विश्वास ठेवू नका. कारण आपण ह्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटील जे काय सांगते त्यांनाच मतदान करायचं. बाकी कुणीही असो, तिकडं दगड जरी असला तरी त्यालाच मतदान करायचं. हे सर्व मराठा बांधव असेल, इतर जनता असेल, सर्वांनी सर्व समाजाचे लोक असतील ह्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण हे लोक आताचे राजकारणी लोक आहेत, एकच शाणा नाही, सर्व फक्त लबाडाचं राजकारण हे लोक करतायत आणि जनतेचा पूर्णतः वाट लावत आहेत आणि जनता एवढी त्यांना त्रस्त झालेली आहे. त्याच्यामुळं सर्व समाज असेल, सर्व समाजातील लोकांनी ह्याच्यावरती विचार करून जरांगे पाटलांची सर्वांनी भेट घेऊन त्या ठिकाणी जरांगे पाटील जेव्हा आता बैठक त्या ठिकाणी आयोजन करते, 29 तारखेची बैठक ही रद्द झालेली आहे काही कारणास्तव. त्याच्यामुळे जेव्हा बैठक आयोजन करते त्या ठिकाणी सर्व जाती धर्मातील लोकांनी त्या ठिकाणी जरांगे पाटलांच्या जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी बैठकीला उभा राहिलं पाहिजे.
तेव्हाच हे जरांगे पाटील निर्णय घेतील आणि राजकारणामध्ये येतील. म्हणजे जरांगे पाटील स्वतः येणार नाहीत पण उमेदवार देतील. त्याच्यामुळं सर्वांनी हे जरांगे पाटलांच्या जी काय जेव्हा बैठक होईल त्याला जास्तीत जास्त उपस्थित राहा. तेव्हाच आपल्याला हे लक्षात येईल की जरांगे पाटील काय निर्णय घेतील. आणि जर जो काय निर्णय घेतील ते आपण जरांगे पाटलांच्या भूमिकेशी आपण सर्वजण सहमत राहूया. आणि जरांगे पाटलांच्या पाठीशी शेवटचं सांगतोय की जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहूया. हे सर्व मराठा समाजाला मी कळकळीची विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा.